नमस्कार, मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 1 मार्च 2024 आणि मित्रो आता सायंकाळचे 7:05 झालेले आहेत। मित्रो गेल्या 24 तासामध्ये आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे। आणि मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक 2 मार्च 2024 उद्याला सायंकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार मित्रो बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपिटीचा विशेष इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। उद्या दिनांक 2 मार्च 2024 उद्याला सायंकाळपर्यंत म्हणजेच येत्या पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपिटीचा इशारा दिलेला आहे। बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये खास करून नाशिक आहे, जळगाव आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासोबत आपल्याला गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला असून नाशिक, छत्रपती संभाजीनगर सोबतच जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अशीच परिस्थिती म्हणजे या ठिकाणी सुद्धा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचा जो काही पश्चिमेकडील जो काही भाग आहे या भागात सुद्धा गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। सोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत गारपीट व पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला असून मित्रो अहमदनगर, पुणे आहे सोबतच बीड आहे या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे। सोबतच बुलढाणा आहे, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आलेला असून मित्रो परभणी आहे, हिंगोली आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते। सोबतच नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते। तर भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे।